हाय बाबा. नंदू, अगं आत्ताच तुझी आठवण आली होती. देवराईची भन्नाट माहिती आली ना, तुझ्यासाठी एक कात्रण काढून ठेवतो. चुप चुप बैठे हो जरूर कोई बात है. अगं बोल ना काहीतरी. जिंदगी हर कदम एक नई जंग है. बापरे, जंग वगैरे? काय युद्धावरून आलीस की काय? वृद्धाश्रमाला नोटीस आली आज. 1 महिन्यात आश्रम रिकामा करा अशी. अगं पण हे अचानक कसं सुरू झालं? काही कळत नाहीये मला. म्हणजे पेपर्स पाहिले मी. जागा तर लीजवर होती आपल्याकडे आणि ती संपूनही खरं काही वर्ष झाली आहेत आता. पण मला हे नाही लक्षात येते की तो माणूस असे गुंड कसे पाठवू शकतो आश्रमात बाबा. तुम्हाला माहितीये त्या गुंडांनी आश्रमात येऊन दादागिरी केली. मग ही आपली सेना शांत बसते का? अहो मोर्चा काढला त्या समर राजवाड्यांच्या ऑफिसवर. तिथे इतका गोंधळ. पोलीस म्हणू नका, मीडिया म्हणू नका. अरे बापरे, एवढा सगळा गोंधळ झाला? मग काय. तरी मी म्हणत होते गप्प बसा, यातलं काही करू नका, शांतपणे आपण मार्ग काढूया. कारण बाबा इथे आता या सिच्युएशन मध्ये मला सांगा, आपले हात दगडाखाली आहेत की नाही? बरं त्या माणसांना असं नको वाटायला की त्यांची जमीन बळकावतोय आपण किंवा हिसकावून घेतोय. शांतपणे बोलावं लागणार आहे. त्या समर राजवाड्यांना भेटून त्यांना इथली परिस्थिती एक्सप्लेन करावी लागणार आहे. म्हातारी माणसं राहत आहेत, हे सगळं त्यांना कळलं तर कदाचित ऐकतील. पण त्यासाठी आपण शांत राहूया आणि आपण बोलूया. काही नॉमिनल रेंट द्यायचा आहे तर तो देऊया. हे सगळं सांगूनही कोणी ऐकलेलं नाहीये. अर्थात तरुण मंडळी आहेत की नाही, गेले. अगं घाबरले असतील ते. माणसाचं वय झालं ना की कॉन्फिडन्स जातो. आता या पुढचं जीवन आपण कसं जगायचं याची भीती वाटत असेल त्यांना. अहो कळते बाबा मला त्यांची भीती. पण ह्या सगळ्या वागण्याने प्रकरण चिघळणार नाही का? पण तू त्यांना सांग, म्हणावं काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग काढू. मी तुला मागे सांगितलं होतं की नाही, माझा एक मित्र आहे, तो वकील आहे. मी त्याच्याशी बोलेन. हो, पण तू खचून जाऊ नकोस बरं का. तू जर खचलीस ना तर तुझी सेना लगेच सैरभैर होऊन जाईल. छे छे, मी नाही खचत. तुमची मुलगी आहे, मी खचीन कशी? ये बात. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिन तो गाना पड़ेगा. जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा. फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी विलायची टाकून फक्कड चहा करतो. आलेच. एखादा मोठा बकरा हाती लागला पाहिजे. बकरा यार इथे कुठे मम्मा, तू पण ना घबाड, पैशाचा घबाड हाती लागला पाहिजे. तुला सांगते सुष्मिता, तुझे बाबा आणि सानंदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान त्यांना मिळते. एवढीशा डबक्यामध्ये राहणारी माणसं आहेत आणि याचं त्यांना सुख मिळतं. काय सुख मिळतं. आणि आमचं दुर्दैव बघा, आमचे चिरंजीव सुद्धा वडिलांच्याच मार्गावर. अहो दिसा चल ये, मीच एकटी वेगळा विचार करणारी आहे ग. आणि मी, तू काय वेगळी आहेस का माझ्यापेक्षा? तू माझी प्रतिकृती आहे सुष्मिता. मी तुला सांगते, मी जे जे काही सांगेन तसं तू ऐकलंस ना, लक्ष्मी तुझ्या पायाशी घालीन, लोटांगण घालीन. आपण दोघींनी मिळून प्रत्येक संधीचं सोनं करायचं. एक काही संधी वाया जाऊ द्यायची नाही. बस स्वप्न बघायचं का आपल्या समोरला असा झरझर झरझर झरझर. सुष्मिता, एवढी मोठी गोडी. सुशिता, बकरा बकरा बकरा. मला काही झालं? अरे कसं झालं नाही? तो खाली बस. लागले तुला? ऍक्सिडेंट केला. ऍक्सिडेंट केलं. बघा कसं ऍक्सिडेंट केलं माझ्या मुलीचं. लागला तिला. बघा किती लागला. बघितलं माणसं कशी आहेत बघितलं. तुम्ही ऍक्सिडेंट केला तरी देखील तुम्ही आला नाही तिथे बघायला. संतोष, अरे काय झालं त्या बाईनं? एवढं कशाला ओरडतात? हलकीच गाडी टच झाली पण ती मुलगी खाली पडली. काही नसेल तर चल निघूया, उशीर झाला ऑलरेडी. ही श्रीमंत माणसं अशी करतात, आपल्या गरिबांची अशी कुचंबना करतात. संतोष, जरा काम बघ. अहो मॉडेल आहे माझी मुलगी. उद्या तिच्या पायाला लागला असता तर काय झालं असतं? गरीब असावं लागलं असतं ना. कोणी बाहेर येते, आम्ही गरिबांनी करायचं काय? अरे ऍम्ब्युलन्स बोलवा ना कोणीतरी, प्लीज ऍम्ब्युलन्स बोलवा. माझे पाय मोडला हो मुलीचा. प्लीज लवकर कोणीतरी ऍम्ब्युलन्स बोलवा.
बोल रोहन. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊ राया रे. ओवाळावं वगैरे असं काय केलंय माझ्या भाऊरायाने? अगं प्रमोशन मिळवलंय तुझ्या भावाने. काय? हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. हे पण म्हणजे मला सांग ना, तू तू काय झालायस आता? हे बघ ते सगळं मी तुला नंतर सांगतो. ऐक, आज तुला आणि बाबांना माझ्याकडून ट्रीट. अरे मी देते तुला ट्रीट. वेड्या बहिणीची वेडी ही माया म्हणून मी तुला आधी फोन केला ताई, आणि तू आता असं वागतेस. गप रे. मला सांग, तू अधिराला कळवलंयस का? तिला आधी फोन करून सांग आणि तिला ट्रीट दे. तू घरी आलास ना की आपण पार्टी करूया. घरी नको ग ताई, आई बोर करेल. रोहन, सॉरी सॉरी. पण बाहेर किती मज्जा येते. काही थोडं खुट्ट झालं की तुम्हाला बाहेर जायचं असतं. ये ना घरी, ये ना. मी तुझा फेवरेट शिरापुरी करते, अगदी भरपूर साजूक तूप घालून. हा, पण तू आधी आता अधिराला कळव आणि तिला ती काय ट्रीट वगैरे दे. मी बाबांना सांगते. आणि सगळ्या तरी देवासमोर साखर ठेवते रे बाबा. ओके. आय एम सो प्राऊड ऑफ यू. इथूनच दृष्ट काढते रे बाबा तुझी. काय बोलतेस तू? बरं आपण घरी येऊन बोलू, ठीक आहे? बाय. 5 मिनिटात ही साडी नेसायची, तयार व्हायचं आणि खाली यायचं. तुझी बाहेरची काही फिरत चालली आहेत ना, ते तुझ्या मम्माला माहिती आहे. तुझा समर्थ आता तुझी नाटकं चालवून घेत असेल, पण मी नाही घेणार. मी नाही दुसऱ्या कोणाशी लग्न करणार. मला मला पिंट्या दादाशी बोललंच पाहिजे आत्ताच. हॅलो. गेस व्हॉट? अगं प्रमोशन मिळालंय मला. वाव, अमेझिंग. यू नो व्हॉट, मलाही प्रमोशन मिळालंय. काय? या बेबी, मलाही प्रमोशन मिळालंय. तुलाही म्हणजे? मी आतापर्यंत मुलगी होते आणि आता मुलीची सून होणार आहे. फक्त ती तुझ्या घरची नाही, वेगळ्या मुलाच्या घरची. काय? Isn't it amazing? Now you congratulate me first. Bye. ॲडी, परमेश्वरा, चहा गरम असतानाच नंदूला पिढ्याची सुबुद्धी दे रे देवा, नाहीतर कामात रमून जाईल आणि चहाचं सुद्धा विसरून जाईल. घेते. अरे वा, आज काय गोडाचा बेत दिसतो की काय? किती सांगू मी सांगू तुम्हाला, आज आनंदी आनंद झाला. का का तुला आनंदी आनंद झाला? कारण माझ्या भावाला, तुमच्या लेकाला प्रमोशन मिळालेलं आहे. काय सांगतेस? म्हणजे बहिणीच्या पावलावर पाऊल टाकून प्रमोशन? रोहन आणि अधिराच्या मार्गातले सगळे अडथळे असे हळूहळू दूर होताना दिसत आहेत मला. अगं तो आधीपासूनच मोकळा होता, फक्त त्याच्या लग्नाचा मार्ग तुझ्या लग्नाच्या स्टेशनवरून जातो म्हणून घोडं अडलंय. बाबा तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलू नका बाबा, असं म्हणू नकोस. मलाही असंच वाटतं. बाबा, तुम्हाला काय वाटतंय हे मला कळतंय, पण तुम्ही असं सतत त्याच्या समोरनं ह्या गोष्टी नका बोलत जाऊ, कारण तो मुलगा तेवढंच डोक्यात ठेवतो. बाबा, त्याचं लग्न ठरलंय. मग आता माझ्या लग्नासाठी तुम्ही त्या दोघांना थांबवून ठेवू नका. आपण त्या मुलीशी चुकीचं नाही वागत होत का हे करताना? आणि बाबा समजा नाही, माझं एवढ्यात लग्न नाही ठरलं तर काय करणार आहात? अगं पण आपण असं म्हणायचंच कशाला? नंदू, बराच काळ आपण तुझ्या लग्नासाठी धडपड केलेली नाही. तू म्हणालीस डॉक्टरेट मिळेपर्यंत थांबा, मी तुझं ऐकलं. बाळा, पण आता सगळं झालंय ना. अगं तू मुलं बघायला सुरुवात कर, तुला कोणीतरी नक्की चांगला मुलगा मिळेल. हे बघ नंदू, तुझं लग्न ठरलं रे ठरलं की मी लगेच रोहनच्या लग्नाची बोलणी करायला सुरुवात करेन. आणि त्याचं लग्न लांबणीवर पडू नये असं जर तुला वाटत असेल ना, तर तू तुझ्या लग्नाचं मनावर घे. सुनो ना सुन लो ना, हम सफर किसी को
चुन लो ना. बरी आहे ही पण चाल. पण आदेश श्रीवास्तवला थोडी वेगळी सुचली होती. घ्या घ्या अरे निसंकोचपणे घ्या. अगदी आपलं घर समजून घ्या घ्या ना. आज किती वाजताची फ्लाईट आहे तुमची? अगं ते फ्लाईटचं राहू दे ग. अरे तू खा ना. लाजू नकोस. हे बघ भारताबाहेर गेलास ना एकदा की हे पदार्थ तुला मिळणार नाही तर मग. आम्ही मॅगझिन मध्ये तुमचं घर पाहिलं होतं ना, अगदी तसं घर आहे तुमचं. खूप आवडलं मला. जुनं आहे पण समरनी ना मध्ये रिनोव्हेशन करून घेतलं ना म्हणून सगळं एकदम. समरजींना भेटण्याची खूप इच्छा आहे. काय भारतातील सगळ्या बिझनेस मॅगझिनमध्ये समरजींबद्दल प्रचंड कौतुक छापून येतं. हो एकदा एका कार्यक्रमामध्ये त्यांना मी ओझरतं पाहिलं. वा काय ग्रेट पर्सनॅलिटी. अजून मी आमच्याकडे सांगितलं नाही की मी तुमच्या इथे मुलगी बघायला आले म्हणून. जर का सांगितलं ना तर मुली बरोबर समरजींची पण क्युरिओसिटी असेल. समर येतोच आहे आता. खूप बिझी असतो ना तो. काय आज अधिरासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, त्यामुळे तो येणारच, नक्की येणार. एकदा फोन कर ना त्याला. हो अहो आत्ताच फोन केलाय मी त्याला. तसं काही नाही पण याची फ्लाईट आहे ना आज म्हणून जरा घाई आहे. समर येईलच इतक्यात, म्हणजे आता पोचेलच तो. पण मी काय म्हणते, मी अधिराला घेऊन येते. दोघं भेटतील ना एकमेकांना. मग काय आवडतं तुला, तिखट की गोड? गुड. गोड. गोड आवडतं. मी आई आहे तुझी, मी तुला न्याय मिळवून देईन. बघतेस ना काय झालंय काय? अरे वर तोंड करून विचारताय काय झालं म्हणून. दिसत नाही का तुम्हाला? दुसऱ्यांच्या आयुष्याची किंमत नाहीये तुम्हाला? हा? माझ्या मुलीने आता पाय मोडल्यावर काय करायचं? मॅडम नाही मॅडम ऐका. मम्मा आय बाळा हे बघ, सगळ्यांना कळतंय माझं पाय मोडला नाहीये, मी ओके. खाली बस खाली बस. अगं पण ऐक ना, आता ही लोकांना व्हिडिओ काढायला लागतील, सोशल मीडियावर टाकतील. मला असं व्हायरल व्हायचं नाहीये मामा. मी म्हटलं ना संधीचा फायदा उचलते मी, संधीचा फायदा उचलते मी. अरे मी म्हटलं होतं ना मागोली बकरा आलाय म्हणून. हे बघ सगळे ऑनलाईन मास्क तुझे फेकून दे. मस्तपैकी आपण स्किनची ट्रीटमेंट करूया. गुळगुळीत स्किन होईल तुझी. चांगला बकरा आलाय, पैसे उकळते, मजा येईल. काय रेस तू? कर कर. खूप 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 तमाशा करा. मी पण ऍक्टिंग करते. माझ्या लागल्याच ऍक्टिंग करायला लागल्याच. बघितलं तुमच्यामुळे आज तिला काही झालं असतं तर काय केलं असतं? घरामध्ये कमवणारी एकटीच मुलगी आहो ही. तिचं काही कमी जास्त झालं असतं तर सांगा, आम्ही काय केलं असतं? आज केवढं लागले तिला बघा. केवढी मोठी ट्रीटमेंट करावी लागणार आहे. सांगितलं सर्जरी न करणार काय म्हणून. कुठं आणणार आहे मी? ऐका ऐका अहो चुकून झालं असे काय, कुणी असं ठरवून ऍक्सिडेंट घडवून नाही आणत ना. आणि तसा स्पीड गाडीचा फार कमी होता, फार इम्पॅक्ट नसेल झाला नाही का? ठरवणारी तुम्ही कोण? आ माझ्या मुलीला लागलाय, तिला जास्त लागलंय का कमी लागलंय हे ठरवणारे तुम्ही कोण? वर बोलताय तुम्ही. तुम्हाला माहितीये का आज केवढं लागलंय तिला? केवढे उपचार करावे लागणार आहेत, केवढा पैसा खर्च करावा लागलाय तो वेगळा. मॅडम मॅडम शांत व्हा. जी काही ट्रीटमेंट असेल त्याचा खर्च आम्ही देऊ. डोंट वरी, नो प्रॉब्लेम. असं इंग्लिश बोलून तुम्ही आम्हाला घाबरवू नका, कळलं? एक तर माझी मुलगी तुमच्या एवढ्या मोठ्या गाडी खाली जाता जाता वाचली आणि तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्हाला वाटतं की प्रॉब्लेमच नाहीये. मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही आणि मी इथून हलणार देखील नाही. मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतेय. आनंद आनंद काय झालं, त्या बाईंनी काय अडवलंय? काही कळत नाहीये. खरं तर फारसं काही झालेलं नसणार आहे. अहो सर, गाडीचा एवढा स्पीड लावतात. खूप लागलंय का त्यांना? नाही नाही वाटत तर नाही तसं अजिबातच. अखिराला बघायला मुलगा आलाय, त्याची फॅमिली आली आहेत. ऑलरेडी उशीर झालाय, ते सगळे घरी येऊन थांबले. हो मी बोलतोय त्यांच्याशी, बघतो. आणि त्याला सांग की काय हॉस्पिटलचा खर्च असेल तो आपण करू ना. अरे हे सगळं सांगून झाले माझं त्यांना, पण त्या काय ऐकतच नाही. इम्पॉसिबल आहे ते. मी एकदा परत बोलून बघतो त्यांच्याशी. बघ काय असेल ते. आणि ते इतका वेळ घालून चालणार नाही आपल्याला. मी बघतो. नशीब चेहरा वाचला. चेहऱ्याला काय झालं असतं तर माझ्या मुलीच्या चेहऱ्याला काय झालं असतं? केवढा मोठा नुकसान झालं असतं तिचा. पुढे गेली असती तो असा चेहरा घेऊन. सांगा बघू, कळतं या लोकांना काय? मॅडम 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 काय झालंय? आता त्यांना सगळं पहिल्यापासून सांगावं लागणार आहे. अहो ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट तुमच्या गाडीनं केला, माझ्या मुलीचा.
पिंट्या दादाला जर हे कळलं ना तर तर तो मम्माशी माझ्या बाजूने नक्की बोलेल. माझ्या मनाविरुद्ध तो एकही गोष्ट घडू देणार नाही, मला माहितीये. आय शुड कॉल पिंट्या दादा. पिंट्या दादा, पिंट्या दादा उचल ना. हे बघा मॅडम, सॉरी, चूक झाली माझ्या ड्रायव्हरच्या वतीनं. मी तुमची माफी मागतो. माफीने काय होणार आहे? माफीने काय होणार आहे? माफी झालं चुलीत. अहो, माफीने काही जखमा बऱ्या होत नाही, उपचार करावे लागणार आहेत. उपचार तुमच्यासाठी काय हो, यांच्यासाठी काय हो? सॉरी हा नुसता शब्द आहे, पण आमच्यासाठी ना तोंडाला पुसलेली पान आहे ती. आज माझ्या मुलीचं किती किती आयुष्याचं नुकसान केलं तुम्ही तुमच्या या गाडीमुळे. सांगा, ती आता चालू देखील शकणार नाहीये. तिला कुठे जायचं होतं, आता ती मॉडेलिंगसाठी ऑडिशनला जाणार होती. कशी जाणार ती सांगा. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ना माझ्या बहिणीला घरी पाहुणे येणार आहेत बघा ना, मला घरी वेळेत गेलं पाहिजे. तुमच्या बहिणीचं सगळं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतं की नाही? मग माझ्या पण मुलीचं चांगलं व्हावं असं मला वाटणार ना. आता तिचा पाय मोडलाय, कसं लग्न होणार तिथे सांगा बरं. आमच्या घरी तर जागा पण नाहीये अशा या बिन लग्नाच्या मुलीला कायमचं घरी ठेवायला. माझं ऐका ना, मला उशीर झालाय, मला प्लीज जाऊ दे. हे बघा, घरची सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे. मी मोठा भाऊ आहे तिचा. मी नाही गेलो ना तर प्रॉब्लेम येईल. मला प्लीज जाऊ दे. माझ्यावर पण जबाबदारी आहे माझ्या मुलीची. पण बघा बघा तुम्ही काय अवस्था करून टाकली तुमच्या दाढीने माझ्या मुलीची. आता तर धड तिला चालताही येत नाहीये. केवढी मोठी मॉडेल होणार आहे ती. आता कोण करणार तिच्याशी लग्न सांगा बघू. बघा कशी ओरडते बघा. तुमच्यामुळे सगळं नुकसान झालंय. मॅडम मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, तुमचं अजिबात ऐकणार नाहीये. तुम्ही गाडी घाला माझ्या अंगावर ना, मी इथंच थांबेन. हलणार नाही बिलकुल इथून. नाही नाही नाही. पिंट्या दादा, झाली फेकाफेकी करून झाली. अजून तयार नाहीयेस तू? मी काय सांगून गेले ते ऐकू आलं नाही का तुला? ऐकलं, पण मला ऐकायचं नाहीये. मूर्खपणा करू नकोस. 5 मिनिटात तयार व्हायचं आणि खाली यायचं. मला कुठेही यायचं नाहीये. मला त्या मुलाला भेटायचं नाहीये. मला लग्नही नाही करायचंय. मला दादाशी बोलायचंय. मी त्याच्याशी बोलल्याशिवाय काही करणार नाहीये. तुझी मिजाज पास. शेवटचं सांगते, 5 मिनिटात रेडी हो आणि खाली ये. मला यायचं नाहीये. तुला किती वेळा सांगू, मला यायचं नाही. खाली पाहुणे बसलेत, त्यामुळे तुझा आवाज कमी. आता मी जेवढं सांगते तेवढं ऐकायचं. 5 मिनिटात तयार व्हायचं आणि गपचूप खाली यायचं. कळतंय का? मॅडम, ओ मॅडम, मला तुमचा प्रॉब्लेम समजतोय. मी तुम्हाला मदत करतो. हां, मी पैसे देतो. ओके? पैसे क्लायमॅक्स आनंद, पैसे काय म्हणालात तुम्ही? पैसे देणार? तुम्हाला काय म्हटलं? हे सगळं आम्ही पैशासाठी केलं? हो, पैसे सगळं काही नसतं. आज जर तिचा जीव गेला असता तर तो पैशानं भरून निघाला असता का? तसं नाही म्हणायचं मला. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर जो काही खर्च होईल ते पैसे मी देतो असं मला म्हणायचं आहे. हो, मग काय तुम्हाला द्यावेच लागणार आहे. उपकार केल्यासारखं काय बोलताय? पण एवढ्यानं भरून निघणार नाहीये. खूप मोठी मॉडेल झाली असती ती. आज तिचं शूटिंग होतं. तिला शूटिंग केलं असतं ना, 15-20 लाख रुपये पर डे तिला मिळाले असते.
पण तुमच्या गाडीने सगळी वाट लावून टाकली. माझं ऐका, मी तुमचं नुकसान होऊ देणार नाही, पण आता मला जाऊ दे प्लीज. घरी पाहुणे वाट बघतायत. हो मग आधी तुमच्या ड्रायव्हरला नीट गाडी चालवायला शिकवा आणि नंतर मग मला येऊन समजावा तुम्ही. मी नाही जाणार आहे, मी तुमचं ऐकणार पण नाहीये, मी काही ऐकणार नाहीये. माझ्या मुलीचा ऍक्सिडेंट झालाय, मी इथून निघणारच नाहीये. त्या बाई रस्ता अडवून उभ्या आहेत, जाऊ देत नाही आपल्याला. उशीर झाला, तुला कळतंय ना. हो त्या तसं ऐकणार नाहीत, मला आवाज चढवावा लागेल. एक मिनिट थांब. मॅडम काय कुठे लागले तुमच्या मुलीला? गुडघ्याला लागलंय. गुडघ्याला बघू जरा कुठे लागले. दाखवता येणार नाहीये. अहो फक्त गुडघ्याला लागले ना, बाकी तू कुठे खर्चट देखील नाही तिला. तुम्ही ठरवणार आहे कोण? मी सांगितलं ना तिला लागलाय. मग हे न बघता तुम्हाला कसं कळलं? अरे आई आहे मी. साध्या आई नाही, कांगावा करणारी आई, तमाशा घालणाऱ्या आई आहात तुम्ही, तमाशा घालणाऱ्या. तमाशा करते मी एवढ्या पोटतिडकीने मी तिच्यासाठी बोलते. तमाशा करणारी आई आहे मी. माझ्या मुलीला एवढं लागलेलं आहे, माझ्या जीवाचा आकांत होत आहे. तुम्हाला काय कळत नाहीये?